बीसीसीआयचा एक आदेश आणि ईशान किशन टीममधून आऊट, सामना सोडून थेट घरी. नेमकं काय प्रकरण आहे हे आपण आज पाहणार आहोत. ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीची दखल निवड समितीला घ्यावी लागली. न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिका आणि T20 वर्ल्ड कपसाठी त्याची संघात निवड झाली आहे. त्यानंतर ईशान किशन विजय हजारे ट्रॉफीत उतरला होता. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत क्रीडाप्रेमींचं मन जिंकलं होतं. त्याने 34 चेंडूत शतक ठोकलं, पण त्याला पुढच्या सामन्यात वगळण्यात आलं आहे. त्याची जागा आता संघाची धुरा कुमार कुशाग्रच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ईशान किशनने शतकी खेळी करूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याने आश्चर्य होत आहे. ईशान किशनला बीसीसीआयच्या सांगण्यावरून संघातून बाहेर केलं आहे. बीसीसीआयच्या आदेशानंतर ईशान किशनला झारखंडच्या प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं आहे. विजय हजारे ट्रॉफीत राजस्थान विरुद्धच्या सामन्यात झारखंडचं नेतृत्व करणाऱ्या कुमार कुशाग्रने सांगितलं की बीसीसीआयने ईशान किशनला आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ईशान किशन टीम सोडून घरी परतला आहे आणि 2 जानेवारीला संघासोबत तो असणार आहे. ईशान किशनला तातडीचा आराम दिला गेला आहे, कारण ईशान किशनची निवड न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिका आणि T20 वर्ल्ड कप 2026 साठी संघात झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यान दुखापत होऊ नये यासाठी बीसीसीआयने काळजीपोटी त्याला आराम दिला आहे. इतकंच काय, तर T20 वर्ल्ड कप साठी सुद्धा ईशान किशन फ्रेश राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ईशान किशनच्या नेतृत्वात झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जेतेपद मिळवलं होतं. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा केल्या होत्या. यात त्याने जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. या 2 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. इतकंच काय, तर अंतिम सामन्यात त्याने शतक ठोकल्याने संघाचा विजय पक्का झाला. त्याने 39 चेंडूत 125 धावांची खेळी केली होती. यात 14 षटकार त्याने मारले होते. ईशान किशनचा फॉर्म टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा आहे.